नमस्कार. मी द्वारका प्रसाद वायाळ, असोसिएट प्रोफेसर. आज आपण राज्य या महत्त्वाच्या घटकाकडे वळणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्र, राज्यशास्त्राचा अर्थ, राज्यशास्त्राची व्याख्या आणि राज्यशास्त्राच्या अध्ययनाची सुरुवात या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या कॉमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचल्या आणि त्यांची सूचना अशी आली की सर, आम्हाला प्रत्यक्ष या टॉपिकवर ही माहिती पाहिजे आहे. निश्चित अशा तुम्ही सूचना केल्या म्हणजेच मला लगेचच त्या विषयावर माहिती तुम्हाला उपलब्ध करून देता येईल. आपण असं पाहतो की राज्यशास्त्राचं अध्ययन करण्यासाठी फार गोष्टींचा आवाका जो आहे तो आवाका लक्षात घेऊन आपण एका एका गोष्टीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामध्ये हा विषय सोपा आहे, साधा सरळ आहे आणि अध्ययनासाठी एकदा इंटरेस्ट जर निर्माण झाला तर तो इंटरेस्ट कंटिन्यूअस राहणार आहे. आपण आज बऱ्याचशा गोष्टी अशा पाहतो की समाजामध्ये लोकसुद्धा राज्यशास्त्राबद्दल बोलत असताना सामान्य मनुष्यसुद्धा आपलं मत प्रदर्शन करत असतो, परंतु त्याला मूलभूत अशा संकल्पनाची माहिती नसते. अशा वेळी आपल्याला त्या समजून सांगणं अत्यंत गरजेचं असतं. आपण राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहोत, कायम राहणार आहोत, कारण की राज्यशास्त्राचा अभ्यास हा काही विशिष्ट मर्यादेपर्यंत तो राहू शकत नाही आणि तो कंटिन्युअसली अभ्यास चालू राहतो. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्हाला ही गोष्ट अशी लक्षात येणं सुरुवातीला आवश्यक आहे की आपण राज्य ही संकल्पना पाहत असताना इथं काय करायचं आहे आपल्याला. त्यासाठी या सर्व गोष्टी मी तुम्हाला इथपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने दिलेल्या आहेत की खाली हे 4 शब्द दिलेले आहेत आणि या 4 शब्दामधून राज्याच्या आवश्यक असणाऱ्या घटकाचा संदर्भ आपल्याला मिळणार आहे की राज्याची जी काही व्याख्या आहे या राज्याच्या व्याख्येमधून आपल्याला राज्याच्या संदर्भात बोध होतो आणि ती व्याख्या पाहणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये मी ही गोष्ट तुम्हाला सुरुवातीला सांगितलेली आहे की अशी गोष्ट किंवा अशी व्याख्या किंवा असा अर्थ आपण लक्षात ठेवायचा की संपूर्ण राज्यशास्त्राकडे पाहण्याची दृष्टी समोरच्या व्यक्तीची सुद्धा बदलली पाहिजे आणि राज्यशास्त्राच्या अध्ययनाकडे तो व्यक्ती वळला पाहिजे, असं आपलं त्या राज्यशास्त्राच्या संदर्भात आपल्या प्रतिपादन पाहिजे. म्हणून राज्यशास्त्राच्या अध्ययनासाठी जे काही आपल्याला राज्याच्या संदर्भात माहिती पाहताना राज्य म्हणजे काय हा साधारणपणे सर्वसाधारणपणे येणारा प्रश्न आहे आणि राज्य म्हणजे काय हे स्पष्ट करण्यासाठी या ठिकाणी आपण स्पष्टीकरण आणि ज्या काही वेगवेगळ्या व्याख्या आहेत पहा. मी तुम्हाला पहिल्यापासून असं म्हणतो की राज्यशास्त्राचं अध्ययन करण्यासाठीच मुळात प्रत्येक विचारवंतांना आपलं मत प्रदर्शित केलेलं आहे. आपल्या मताच्या माध्यमातून काही विवेचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळ्या विचारवंतांनी व्याख्या स्पष्ट केलेल्या आहेत. परंतु या सर्व व्याख्यामध्ये कुणाच्या व्याख्येमध्ये एकांगीपणा आहे, कुणाची व्याख्या ही अभ्यासाच्या जवळ जाणारी आहे, कुणाची व्याख्या ही सर्व समावेशक अशा स्वरूपाची आहे. या सर्व गोष्टी येऊ शकतात, होऊ शकतात. परंतु आपल्याला हा अर्थ पाहण्यासाठी की राज्याचा अर्थ पाहण्यासाठी जे स्पष्टीकरण पाहिजे म्हणजेच सर्वसमावेशक असं जे काही स्पष्टीकरण आहे ते व्याख्येच्या माध्यमातून आपल्याला देणं गरजेचं आहे. आणि ती सर्वसमावेशक अशा स्वरूपाची व्याख्या आहे की राज्य म्हणजे काय तर विशिष्ट भूप्रदेशावर कमी अधिक लोकसंख्येने विशिष्ट भूप्रदेश
आणि कमी अधिक लोकसंख्या म्हणजे खाली जे काही घटक येणार आहेत त्यामध्ये लोकसंख्या हा शब्दप्रयोग आलेला आहे. विशिष्ट भूप्रदेशावर कमी अधिक लोकसंख्येने कायमची लोकवस्ती करून राहणारा, सुसंघटित शासन संस्थेच्या विधिनियमानुसार राजकीय जीवन जगणारा, परकीय सत्तेच्या नियंत्रणापासून पूर्णपणे मुक्त असणारा, पण आंतरराष्ट्रीय संस्था व आंतरराष्ट्रीय विधिनियम ह्यामुळे काही अंशी मर्यादित सार्वभौम सत्ता उपभोगणारा समाज म्हणजे राज्य होय. ही व्याख्या, हे स्पष्टीकरण आपल्याला सर्वसमावेशक राज्याच्या संदर्भातील माहिती देणारं आहे आणि म्हणून त्याचा उल्लेख आपण ती कुणाची व्याख्या घेतलेली नाही. मागच्या राज्यशास्त्राचा अर्थ पाहण्यासाठी आपण एक व्याख्या घेऊन त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. तुम्हाला असं म्हटलेलं आहे की मी की हे पुन्हा पुन्हा या संदर्भात या बाबी येतील आणि ह्या सर्व गोष्टी येताना मग आपल्याला असं लक्षात येतं की हे स्पष्टीकरण आहे की विशिष्ट भूप्रदेशावर कमी अधिक लोकसंख्येने कायम लोकवस्ती करून राहणारा, सुसंघटित शासन संस्थेच्या विधिनियमानुसार राजकीय जीवन जगणारा, परकीय सत्तेच्या नियंत्रणापासून पूर्णपणे मुक्त असणारा, पण आंतरराष्ट्रीय संस्था व आंतरराष्ट्रीय विधिनियम ह्यामुळे काही अंशी मर्यादित सार्वभौम सत्ता उपभोगणारा समाज म्हणजे राज्य. आणि मग या राज्याच्या आवश्यक घटकामध्ये म्हणजेच या स्पष्टीकरणामध्ये हे सर्व घटक आलेले आहेत आणि या घटकाचं स्पष्टीकरण आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजेच राज्य निर्माण होण्यासाठी ज्या 4 घटकाची आवश्यकता आहे त्या 4 घटकाचं स्पष्टीकरण सुद्धा आपण या ठिकाणी दिलेलं आहे. पहिला घटक कोणता आहे तर तो आहे लोकसंख्येचा. आणि लोकसंख्या म्हणजे लोकच नसतील तर राज्य बनणार नाही. लोक असायला पाहिजे म्हणजे राज्य बनेल. म्हणजे पहिला घटक काय आहे तर लोकसंख्या. दुसरा घटक कोणता आहे की लोक आहेत, परंतु काय आहे की भूप्रदेशच नाही. म्हणजे दुसरा घटक हा भूप्रदेशाचा आहे. तो भूप्रदेश जर आपल्याकडे असेल तर राज्य बनते, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तिसरा घटक कोणता आहे तर तो आहे शासन संस्था म्हणजे सरकार. जर एक निश्चित सरकार तुम्हाला जर नसेल, आज्ञा करणारं सरकार जर नसेल आणि त्या आज्ञेच्या आधारे लोक जे आपलं जीवन जगत असतात ते जीवन सुरळीत आणि सुव्यवस्थित होण्यासाठी राज्य सरकारची गरज असते. ते सरकार जर नसेल तर राज्य बनत नाही. हा तिसरा घटक आहे. आणि चौथा घटक म्हणजे काय तो आहे सार्वभौमत्वाचा. या सार्वभौमत्वाच्या घटकामध्ये सार्वभौमत्व म्हणजे काय तर सर्वश्रेष्ठ सत्ता असं स्पष्टीकरण तिथं मी लिहून ठेवलेलं आहे तुमच्यासाठी. आणि मला असं वाटतं की आपल्या सर्वांना की या घटकाच्या माध्यमातून राज्य म्हणजे काय आणि राज्याचे आवश्यक घटक कोणते आहेत, की राज्य निर्माण होण्यासाठी कोणकोणत्या घटकाची आवश्यकता आहे हे स्पष्ट होईल. म्हणून हे 4 घटक सुद्धा लक्षात ठेवायचे. नंबर 1 चा घटक आहे लोकसंख्या, नंबर 2 चा घटक आहे भूप्रदेश, नंबर 3 चा घटक आहे शासन संस्था आणि नंबर 4 चा घटक आहे सार्वभौमत्व. सार्वभौमत्वामुळे म्हणजेच हे सार्वभौमत्व कसं पाहिजे की अंतर्गत आणि बाह्य दृष्टीनं स्वतंत्र अशा पद्धतीचे की त्याच्यावर कुठलेही निर्बंध नसावेत, हे स्पष्टीकरण आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून जर आपण राज्य या कन्सेप्टचा अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला तर मग आपल्याला असं समजतं की खरोखर राज्य ही कन्सेप्ट आपल्याला एवढी सोपी आहे का. अभ्यास करण्यासाठी आपण त्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं अभ्यास करू शकतो. राज्यशास्त्राचा अभ्यास समजून घेण्यासाठी हे सर्व स्पष्टीकरण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हे स्पष्टीकरण घेताना कारण राज्यशास्त्र समजून येण्याच्या अगोदर मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये ही बाब अतिशय चांगल्या पद्धतीनं स्पष्ट केली की अध्ययनाच्या जे काही वेगवेगळ्या शाखा आहेत
आणि यामधून काय करायचं आहे की आपल्याला एकाच पार्टचा फक्त त्या ठिकाणी किंवा त्यावेळी अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून आज आपण राज्याच्या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. राज्याचा अर्थ जसा स्पष्टीकरणाच्या माध्यमातून घेणं वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या लेक्चरमध्ये तो प्राप्त होऊ शकतो. परंतु इथं काय केलेलं आहे, आपण एकाच व्याख्येमध्ये राज्याचा अर्थ स्पष्ट केला. राज्याची व्याख्यासुद्धा आपल्याला एवढ्या स्पष्टीकरणामध्ये लक्षात आलेली आहे. आणि त्याचबरोबर राज्याचे आवश्यक घटक कोणते आहेत या संदर्भात सुद्धा स्पष्टीकरण आपल्याला मिळालेलं आहे. मला असं वाटतं की एवढ्या या लेक्चरच्या माध्यमातून राज्य तुम्हाला समजलेलं असेल. यासाठी संदर्भ जे काही घेतलेले आहेत, कालही तुम्हाला मी असं म्हटलं की या ठिकाणी मी हे संदर्भ लिहून ठेवील. संदर्भ प्राध्यापक ची.ग. घांगरेकर, मंगेश प्रकाशन, नागपूर. पुस्तकाचं नाव आहे राज्यशास्त्राची मूलतत्वे. आणि दुसरा संदर्भ आहे प्राध्यापक पाश्री घारे, अनाथ विद्यार्थीगृह प्रकाशन, पुणे. राज्यशास्त्र, सिद्धांत आणि राज्य यंत्रणा अशा पद्धतीचं ते पुस्तक आहे. हेही आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला राज्याच्या संदर्भात मिळालेलं हे स्पष्टीकरण किंवा या माध्यमातून राज्याबद्दलची माहिती तुम्हाला होईल. राहिलेला भाग आपण जो की आहे तो पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी आपल्याला आज एवढं पुरे आहे. धन्यवाद.